इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरातील उद्गारार्थी इंग्रजी वाक्ये आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये तयार करून कशी वापरू शकतो यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, उद्गारार्थी वाक्ये इंग्रजीमध्ये वापरणं अतिशय अवघड असतं आणि याचं रिझन हे मित्रांनो की यामध्ये जे शब्द असतात म्हणजेच उद्गारार्थी शब्द जे आपण उद्गारार्थी वाक्यामध्ये वापरतो त्या शब्दांना परफेक्ट असं मीनिंग मराठीमध्ये नसतं. म्हणजे मित्रांनो, या शब्दांचे मराठी अर्थ नसतात, फक्त भावना व्यक्त करण्यासाठी ते शब्द वापरले जातात आणि त्यामुळं विशेष असा अर्थ त्या शब्दांना असत नाही आणि त्यामुळं हे शब्द वाक्यामध्ये नेमके वापरायचे कसे हे आपल्याला कळत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मी हे सांगणार आहे की हे शब्द वाक्यामध्ये नेमके कसे वापरायचे. अतिशय सोपी पद्धत असणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून हे वर्ड्स वाक्यामध्ये कसे वापरले जातात की जेणेकरून तुम्हाला उद्गारार्थी इंग्रजी वाक्य बोलता येतील हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा जो वर्ड आहे मित्रांनो हुर्रे किंवा हा वर्ड हुर्रे असा सुद्धा लिहिला जातो. तर आनंद व्यक्त करण्यासाठी हुर्रे या शब्दाचा मराठी असा कुठलाही अर्थ नाही, फक्त आनंद व्यक्त करण्याच्या हेतून तो शब्द वापरलेला असतो. तू किंवा तू हे जे शब्द आहेत हे शब्द एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तिरस्कार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. ब्रॅवो किंवा वेडन हे जे शब्द आहेत हे शब्द वाहवा व्यक्त करण्यासाठी किंवा शाबासकी व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. तर अलास किंवा आ हे शब्द दुःख व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये हाव, व्हॉट हे जरी तुम्हाला डब्ल्यूचे वर्ड वाटत असले मित्रांनो तरी सुद्धा हे वर्ड्स उद्गारार्थी शब्द म्हणून सुद्धा वाक्यामध्ये वापरले जातात. ज्या वेळेला आपण उद्गारार्थी कसं किंवा काय हे शब्द यूज करतो किंवा हे शब्द अटर करतो त्यावेळेला त्यांचा वाक्यामध्ये वापर केलेला असतो आणि त्याचा अर्थ आश्चर्य व्यक्त करण्यासाठी केला जातो. आणि आउच हा जो शब्द आहे मित्रांनो तो शब्द वेदना व्यक्त करण्यासाठी केला जातो. म्हणजे हे जे शब्द आहेत मित्रांनो या शब्दांना मराठी असा अर्थ नाहीये, मात्र वाक्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. म्हणजे त्या शब्दाला अर्थ नसला तरी सुद्धा ज्या वेळेला तो आपण त्या वाक्यामध्ये यूज करतो त्यावेळेला त्याला वेगळा असा अर्थ प्राप्त होत असतो मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, हुर्रे. एक्झाम्पल, हुर्रे वी वोन द मॅच. आता या शब्दाला मराठी असा अर्थ नाहीये, मात्र इथं वाक्यामध्ये वापरलं गेलंय त्यावरून बघा मित्रांनो, हुर्रे वी वोन द मॅच. अरे वा किंवा वा आम्ही मॅच जिंकलो. वा असा शब्द सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, मात्र तसा शब्द तिथं येईलच असं नाहीये. वी वोन द मॅच म्हणजे आम्ही मॅच जिंकलो. अशा प्रकारे मित्रांनो एखाद्या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर वाक्यामध्ये केलेला असतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो, हुर्रे आय गॉट अ न्यू ड्रेस. मला आनंद व्यक्त केला आणि मला एक नवीन ड्रेस, वा मला एक नवीन ड्रेस मिळाला. मला नवीन ड्रेस मिळाला. म्हणजे अशा प्रकारचा आनंद व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये हुर्रेचा वापर केलेला असतो. बऱ्याचदा मित्रांनो वाक्यामध्ये वावचा सुद्धा वापर केलेला असतो. वाक्यामध्ये वाव याचा वाक्यामध्ये वापर सुद्धा मित्रांनो आनंद व्यक्त करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, वाव इट्स लवली. वा म्हणजे वा हे किती सुंदर आहे. किती सुंदर आहे. म्हणजे वाक्यामध्ये
जो वाक्यामधला जो सरप्राईज एलिमेंट्स आहे तो आनंद व्यक्त करण्याच्या हेतूने इथं मित्रांनो वाव हे शब्द वापरलेला आहे. त्याचा मराठी अर्थ आहे तसा निघेलच असं नाहीये मित्रांनो. फक्त बऱ्याच वेळेला तो वाक्यामध्ये लपलेला असतो, तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. इथं वा नाही वापरलं तरी चालेल, हे किती सुंदर आहे हे सांगण्यासाठी किंवा हे खूप सुंदर आहे सांगण्यासाठी तो वावचा वापर केलेला आहे. म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी वाव किंवा पूर्वीचा वाक्यामध्ये वापर केला जाऊ शकतो. हे जे शब्द आहेत त्यांना मराठी असा अर्थ नाहीये मित्रांनो. फक्त ते वाक्यामध्ये ती गोष्ट किंवा ती भावना जास्त प्रतीनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. फॉर एक्झाम्पल फू, आय हेट हिम. मला त्याचा तिरस्कार वाटतो, मला त्याचा तिरस्कार वाटतो. आता मला त्याचा तिरस्कार वाटतो पण खूप प्रतीनं किंवा जास्त प्रतीनं वाटतो हे सांगण्यासाठी तो पूचा वापर केलेला आहे. याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला इंग्लिशमध्ये सेंटेन्स तयार करणार आहे आणि तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं मला त्याचा तिरस्कार वाटतो, त्यावेळेला तुम्ही इथं पू, आय हेट यू अशा प्रकारचं वाक्य इंग्रजीमध्ये तयार करू शकता. म्हणजे हे जे शब्द तुम्हाला मित्रांनो वाक्यामध्ये वापरायचे आहेत, हे शब्द त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ अगदी व्यवस्थित समजावा किंवा त्या वाक्याला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून वाक्यामध्ये वापरलेले असतात. आता पुढचा वर्ड, एखादी गोष्ट मित्रांनो चांगली घडली किंवा एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यावेळेला ब्रावो किंवा वेल डनचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघा मित्रांनो, ब्रावो, you won the वर्ल्ड कप. आता इथे ब्रावोचा मराठी असा अर्थ नाहीये मित्रांनो. तू वर्ल्ड कप जिंकला, मात्र तू वर्ल्ड कप जिंकला ही भावना मोठ्या प्रतीनं दाखवण्यासाठी इथं ब्रावोचा वापर केलेला आहे. म्हणजे मित्रांनो एखादी चांगली गोष्ट एखाद्या व्यक्तीने केलेली असेल तर ती चांगली गोष्ट खूप चांगली आहे हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये ब्रावो किंवा वेल डनचा वापर केलेला असतो. अजून एक वेल डनचं वाक्य घेऊ मित्रांनो, वेल डन, यू डीड इट, तू ते करून दाखवलं. इथं या वाक्यामध्ये मित्रांनो वेल डन हा शब्द फक्त ती गोष्ट चांगली घडली आणि त्या व्यक्तीला शाबासकी द्यायची या हेतून वापरलेला आहे. तसं त्याचा मराठी अर्थ निघतच नाही. मात्र ज्या वेळेला आपण तो मराठी अर्थ काढतो तू ते करून दाखवलं एवढाच त्याचा अर्थ निघतो. मात्र त्या वाक्यामध्ये जास्त इंटेन्सिव्हनेस किंवा त्या वाक्यामध्ये जास्त इमोशन्स क्रिएट करण्यासाठी वेल डनचा इथं वापर केलेला आहे. आता अल्लास किंवा वाहवा, बऱ्याच वेळेला दुःख व्यक्त करण्यासाठी एखादी वाईट गोष्ट सांगण्यासाठी अल्लास किंवा आहचा वापर वाक्यामध्ये केलेला असतो. एक्झाम्पल बघा मित्रांनो, अल्लास, मराठीमध्ये त्याला तुम्ही अरे रे या शब्दानं अल्लास किंवा आहचा अर्थ तुम्ही घेऊ शकता. अरे रे, अल्लास, ही पास्ड अवे इन द मॉर्निंग. अरे या शब्दानं अर्थ घेऊ शकता. ते किंवा तो सकाळीच मरण पावला. पास्ट अवे ही फ्रेज आहे मित्रांनो ज्याचा मराठी अर्थ मरण पावले असा होतो. पास्ट अवे मरण पावला, तो सकाळीच मरण पावला. मात्र यामधली जी इमोशन्स आहे ती इमोशन दाखवण्याचा प्रयत्न अलास या शब्दाद्वारे किंवा आ या शब्दाद्वारे केला जाऊ शकतो किंवा करता येऊ शकतो. त्याच्यानंतर हाव किंवा व्हॉट हे शब्द मित्रांनो डब्ल्यूएच वर्ड आहेत. मात्र आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हे वाक्यामध्ये वापरले जाऊ शकतात. कशा बघा, हाव ही डाय, ओके, तो कसा वारला. हाव ही डाय, तो वारला. कसा वारला, कसा हा शब्द इथं उद्गारार्थी शब्द असल्यामुळे हाव हा शब्द इथं वापरलेला आहे. मात्र इथं याला अर्थ प्राप्त होतोय. तो कसा वारला, तो कसा वारला, हाव ही डाय. इथं मात्र याला अर्थ प्राप्त होतोय मित्रांनो. वॉटला पण वाक्यामध्ये अर्थ प्राप्त होऊ शकतो कारण हे डब्ल्यूएच वर्ड आहेत. हे यांच्यापेक्षा जराशे वेगळे आहेत मात्र त्यांचा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना इथं वाक्यामध्ये अर्थ प्राप्त होतोय. आउच हा जो शब्द आहे मित्रांनो
तो शब्द वेदना व्यक्त करण्यासाठी एखादी गोष्ट आपल्याला जर काही लागलं तर पटकन आपल्या तोंडातून तो शब्द बाहेर पडतो. त्याला असा अर्थ नाहीये, फक्त वेदना त्याच्यामुळे व्यक्त केली जाते. आउच. एक्झाम्पल बघा मित्रांनो. आउच. यू हिट मी. यू हिट मी म्हणजे तू मला मारले. तू मला मारले. यू हिट मी. मात्र इथं मारण्याची जी भावना आहे ती अतिशय ओतप्रोत असल्यामुळे इथं आउटचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे आणि तो ती भावना व्यक्त करतोय. तू मला मारले. मात्र आउचला आपल्याला मराठी शब्द नाहीये. ती भावना फक्त शो करण्यासाठी तो शब्द इथं वापरलेला आहे. याचा अर्थ हे जे शब्द आहेत मित्रांनो हे उद्गारार्थी वाक्यामध्ये वापरले जातात, मात्र त्याला मराठीमध्ये असा काही विशेष अर्थ नसतो किंवा अर्थच नसतो. त्यामुळं वाक्यामध्ये असे शब्द वापरणं खूपच कठीण असते मात्र जर तुम्ही याचं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही हे छानपैकी तुमच्या वाक्यामध्ये वापरू शकता. उद्गारार्थी वाक्य आपल्या रोजच्या जीवनामध्ये भरपूर येत असतात मित्रांनो. रोज असं काहीतरी घडत असतं की जेणेकरून आपल्याला या प्रकारच्या वाक्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र हे शब्द माहीत नसल्यामुळं आपण ते वाक्यामध्ये वापरत नाही. तर तुम्ही या शब्दांचं प्रॅक्टिस करा मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला हे शब्द स्पोकन इंग्लिशमध्ये वापरता येतील की जे उद्गारार्थी वाक्य आहेत आणि ज्याचं इम्प्रेशन पण खूप छान पडू शकतं. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये उद्गारार्थी जी वाक्य आहे ती वाक्य आपण आपल्या स्पोकन इंग्लिशमध्ये कशी वापरू शकतो याच्यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.